बेळगाव जिल्हा बँक निवडणुकीत निपाणी तालुक्यातून अण्णासाहेब जोल्ले विजयी, पण कोर्टात 28 रोजी निकाल. उत्तम पाटील यांचा 23 मतांनी पराभव. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निपाणी तालुक्यातून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले विरुद्ध उत्तम पाटील यांच्यामध्ये काटा लढत झाली होती. या निवडणुकीत अखेर अण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारत निपाणीचा गड पुन्हा काबीज केला आहे. तर या निवडणुकीत उत्तम पाटील यांना 48 मते मिळाली. यामध्ये त्यांचा 23 मतांनी दारुण पराभव झाला. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने हा निकाल 28 पर्यंत राखून ठेवला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर अण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाके उडवून आनंद साजरा केला. निपाणी तालुक्यातून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली मंदावल्याने उत्तम पाटील यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतल्याने बिनविरोध निवडीचा वरिष्ठांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले विरुद्ध उत्तम पाटील अशी लढत लागली होती. जिल्हा बँकेच्या 16 पैकी 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 7 जागांसाठी आज रविवारी 19 रोजी मतदान झाले. निपाणी मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले व उत्तम पाटील यांनी मतदारांना सुरक्षित ठिकाणून आणून मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी निकाल हाती येताच यामध्ये अण्णासाहेब जोल्ले यांना 71 तर प्रतिस्पर्धी उमेदवार उत्तम पाटील यांना 48 मते पडली. या निवडणुकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार भालचंद्र जारकिहोळी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जिल्हा बँकेवर जारकिहोळी बंधूंचा दबदबा कायम राहिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांनी पुन्हा बाजी मारल्याने अण्णासाहेब जोल्लेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. अण्णासाहेब जोल्ले हे निवडून आल्याचे समजताच निपाणी तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करून आपला आनंदोत्सव साजरा केला. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दिनांक 28 रोजी कोर्टाच्या आदेशानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.